पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली। काही महिन्यांपूर्वी अनंत गर्जे यांचं लग्न झालेलं होतं। आत्महत्या नाही तर हत्या केल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। महिलेचे कुटुंबीय हे वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे। यंदाच्याच म्हणजे 2025च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न झालेलं होतं आणि आता अनंत गर्जे जे पंकजा मुंडेंचे पीए आहेत त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। तर त्यांच्या कुटुंबियांकडून आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला जातो। पीएच्या पत्नीने काल रात्री आत्महत्या केली आणि या पीएचं नाव अनंत गर्जे असं आहे आणि आता जी पीडिता जिने आत्महत्या केली तिचे नातेवाईक वरळी पोलीस स्टेशनमध्ये आलेत आणि त्यांच्या नातेवाईकांशी आपण बातचीत करूया। काय झालं, कशामुळे आत्महत्या झाली? टॉर्चर करीत होते तिला अनंत आणि वैतागून तिने आत्महत्या नाही केली की बा आमचं असं म्हणणं आहे की बा तिचा घातपात झाला म्हणून। हा, तिचा घातपात झाला, आत्महत्या असं आमचं म्हणणं नाही। हा, त्याचं म्हणणं आलं की तिने आत्महत्या केली, पण तिला घेऊन तो हॉस्पिटलला आला, हॉस्पिटलहून तिला सोडून तिथूनच पसार झाला। मग तो हॉस्पिटलला का थांबला नाही? हॉस्पिटलला का थांबला नाही? आमच्या मोर का नाही आला? पोलीस स्टेशनला का आला नाही? घरातून डेड बॉडी हॉस्पिटलला आणली, पोलिसाला इन्फॉर्म न करता, पोलीस घरी पण गेले नाही। त्यांनी दवाखान्यात आणली, तिथून पसार झाला। त्यांनी ती घरी मर्डर करून दवाखान्यात त्यांनी आणलं, आमच्या असा दावा आहे। त्यांनी घरी मर्डर केला। आम्हाला सकाळी 7 वाजता त्यांनी स्वतः सांगितलं। हा, त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं। त्यांनी स्वतः काय सांगितलं त्या मुलीच्या आईला की तिने आधी मुलीच्या वडिलाला फोन केला, परत कट केला आणि तो त्यांचे फोन पण घेत नव्हता। 2-3 महिन्यापासून त्यांना टाळाटाळ करत होता आणि मुलीच्या आईला डायरेक्ट काय सांगतोय की तुमच्या मुलीने फाशी घेतली, डेड बॉडी माझ्या समोर पडली, असं त्याच्या बापाने सांगितलं होतं का? ती बीडहून आली रडत, आतापर्यंत रडती। रात्री बीडहून आली, ती 8:30 वाजता निघलेली, आतापर्यंत रडती, असं सांगत असतात का की डेड बॉडी पडली? तिच्या आईला काय वाटन? आपलं सोडून द्या, तिच्या आईला काय वाटन? ती रडतीये, अजून पण रडती, ती समोर बसलेली आहे। हा, तुम्ही सगळे म्हणजे आता बीडवरून आलात का रात्री? ओके, सगळे नातेवाईक आलात। अजून काय सांगाल तुम्ही? कधी सकाळी आलात? काय पोलीस आता पुढची प्रोसेस काय करताय तुम्ही? आता गुन्हा दाखल करायचा प्रयत्न चालू आहे आतमध्ये। हा, त्या पण आलेल्या आहे, गुन्हा दाखल करायचा चालू आहे प्रोसेस आतमध्ये। पण काय ज्या प्रकारे आपण पाहिलं की अद्याप जो पीए तो फरार आहे।